तर गोकुळ गीते यांच्यावर म्हाडा प्रकरणातून दबाव आणला असू शकतो आणि त्यामुळेच ते आता या निवडणुकीतून माघार घेऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। कारण कालपर्यंत जे गोकुळ गीते अत्यंत आक्रमकपणे आपण निवडणुकीतून माघार घेणार नाही असं सांगताना दिसत होते, आज मात्र ते थोडे मवाळ झालेले दिसत आहेत। त्यांची बॉडी लँग्वेज तरी सध्या तरी तेच सांगताना दिसते। उदय सामंत आणि गिरीश महाजन गीतेंच्या घरी दाखल झालेले आहेत। काही क्षणात पत्रकार परिषद गीते घेतील आणि या पत्रकार परिषदेदरम्यान गिरीश महाजन आणि उदय सामंत सुद्धा उपस्थित असतील आणि या निवडणुकीतून गोकुळ गीते आपण माघार घेत असल्याचं सांगून नरेंद्र दराडे यांचा मार्ग मोकळा करतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे। गोकुळ गीते यांच्यावर म्हाडा प्रकरणावरून दबाव आणला असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच ते या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। गोकुळ गीते यांच्या निवासस्थानावरची थेट दृश्य आहेत। म्हाडा प्रकरणावरून गोकुळ गीतेंवर दबाव आणला असू शकतो। काही वेळापूर्वी आमचे प्रतिनिधी सुद्धा आपल्याला तेच सांगत होते। मुंबईमध्ये काल रात्री जी महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीच्या माध्यमातून गोकुळ गीते यांच्यावर दबाव आणला असू शकतो आणि त्यामुळेच आज तातडीनं ही पत्रकार परिषद त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडे। अभिजित, म्हाडा प्रकरणावरून गीतेंवर दबाव आणला असू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते, त्या संदर्भातली माहिती तुम्ही देत होतात। सुवर्णा, नाशिकमध्ये म्हाडा घोटाळा प्रकरणी काही विकासकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामध्ये आरोपींमध्ये गणेश गीते यांचं देखील नाव होतं। त्यामुळे उच्च न्यायालयातून त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवलेला होता। मात्र त्यानंतर 7 मेला एक पत्र राज्य सरकारच्या कायदेशीर सल्लागार सहसचिव यांनी उच्च न्यायालयाला एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्यामध्ये गणेश गीते यांचा जामीन रद्द केला जावा अशा पद्धतीचं हे पत्र होतं। हे पत्र 1 जूनला सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आलं, ज्या दिवशी गणेश गीते आणि गोकुळ गीते दोन्ही बंधूंनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते। या पत्रावरची तारीख जर आपण बघितली तर ती 7 मेची तारीख आहे। हे पत्र आता 1 जूनला आपल्याला बघायला मिळेल या पत्रामध्ये। त्यामुळे कुठेतरी काल मुंबईमध्ये जी महत्वाची बैठक पार पडलेली होती, त्या बैठकीमध्ये देखील याच मुद्द्यावरून अभिजित, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।